नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे विरुद्ध दिशेने जात आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे. एकूणच परिस्थिती बदललेली आहे आणि हे वातावरण किती दिवस राहील, अजून कुठे पाऊस होईल या संदर्भातील अंदाज महत्त्वाचा आहे. परंतु जर यदा कदाचित हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राकडे आलं असतं तर महाराष्ट्रामध्ये खूप गारपीट आणि खूप अवकाळी पाऊस देखील झाला असता. परंतु हे संपूर्ण पाऊसमान हे नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपण या ठिकाणी बघतो की 23 तारखेला म्हणजे काल भारतीय हवामान खात्याकडून जो अंदाज देण्यात आला तो दुपारनंतर देण्यात आला. सकाळी आपण जेव्हा अंदाज दिला तेव्हा केवळ विदर्भामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला होता. त्यानंतर मात्र आपण बघतो कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये अचानकपणे पावसाचा अंदाज देण्यात आला होता. मात्र हा अंदाज अतिशय उशिरा देण्यात आलेला आहे अशी आम्ही नोंद केलेली आहे. आज मात्र विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा त्याचबरोबर आसाम या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आजही येईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याकडून मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये 25 तारखेला देखील पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह कायम ठेवला आहे. त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. आपण कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजाकडे मुद्दाम लक्ष देऊयात. मेघगर्जनेसह पावसाचा विदर्भामध्ये 23 तारखेला अंदाज देण्यात आलेला होता. त्या पद्धतीने पाऊस झालेला आहे. शिवाय मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता. आज 24 तारखेलाही चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, त्याचबरोबर धाराशिव आणि नांदेड, लातूर या काही भागात वातावरण निर्मितीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 25 तारखेला देखील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. इतरत्र 26-27ला मात्र कुठलाही अलर्ट नाही. त्यामुळं हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या. GFS मॉडेलने तसा महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट कुठलाही अंदाज देण्यात आलेला नव्हता. परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे 25 तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे. 26 तारखेपासून हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. पुढे जवळपास 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. मात्र उत्तर भारतात अतिउत्तरेला WD पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण मार्च महिन्याच्या दिलेल्या अंदाजामध्ये मार्चच्या उत्तरार्धामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि शेवटचा आठवडा हा फेब्रुवारीचा देखील खराब वातावरणाचा आहे असा आपला कायम अंदाज होता. ECMWF मॉडेलने मात्र आपल्याला या पावसाचा अलर्ट दिलेला नव्हता. GFS मॉडेलने देखील विशेष अलर्ट दिलेला नाही आहे. धाराशिव, लातूर, सोलापूर आणि थोडंफार अमरावती, यवतमाळ, वर्धामध्ये अंदाज देण्यात आलेला होता. तर मग महाराष्ट्रात कोणत्या मॉडेलचा अंदाज बरोबर आलेला आहे? तर विशेष म्हणजे आता आपण असं बघतो की यापूर्वी आपण नेहमी ECMWF मॉडेलवर भर दिलेला आहे. परंतु आत्ता आपण जर बघितलं तर आयकॉन मॉडेल हे या ठिकाणी अवकाळी पावसाच्या अंदाजासाठी बरोबर ठरलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला
महाराष्ट्रामध्ये आयकॉन मॉडेलचा अंदाज जुळताना दिसतोय. आयकॉन मॉडेलने आज देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवलाय. तर खास करून वाशिम, हिंगोली, परभणी, बीडच्या काही भागामध्ये, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावतीचा दक्षिणी भाग, अकोल्याचा दक्षिणी भाग, बुलढाण्याचा पूर्व भाग या ठिकाणी अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. 26 तारखेपासून मात्र पावसाचं वातावरण हे तुरळक स्वरूपामध्ये बीड, धाराशिव, लातूर आणि सोलापूरच्या काही भागात राहील. अन्यथा हा प्रभाव कमी होणार आहे. 27 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपण्याची शक्यता आहे. CFS मॉडेलने महाराष्ट्रात अंदाज दिलेला नव्हता. तर वातावरणातला बदल हा मुख्यत्वे करून या ठिकाणी आपण बघतो 23 मार्च, 16 मार्च 23 मार्चमध्ये होतोय आणि पुढे देखील तो सातत्याने राहणार आहे. त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीने अंदाज दिलेला आहे की मार्चचा उत्तरार्ध हा महत्त्वाचा आहे. एप्रिल देखील तापदायक असणार आहे. मार्चमध्ये अवकाळी पावसाची शक्यता कमी स्वरूपामध्ये आहे, परंतु ती उत्तरार्धामध्ये आहे. मात्र एप्रिलमध्ये सर्वदूर भारतामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. SIPS मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे आणि मेमध्ये देखील पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. अंदाजाचं अनुमान करताना हवामान अभ्यासक चुकत आहे. त्याचं कारण ज्या गोष्टीला आम्ही ढगाळ परिस्थिती म्हणतो तेच वादळी पावसाचे ढग आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणचा अंदाज बदलतोय. आपण GFS मॉडेलच्या अंदाजामध्ये देखील ही ढगाळ परिस्थिती बघितलेली आहे आणि ह्या ढगाळ परिस्थितीमध्येच वादळी पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज तयार झाला. त्यामुळे आपण कोणत्याही मॉडेलला कमी लेखू शकत नाहीत. 25 तारखेला सुद्धा किंवा 24 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे. 26 तारखेला ही ढगाळ परिस्थिती कमी होणार आहे. 27 तारखेपासून या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव कमी होईल. म्हणजे पावसाचा प्रभावच महाराष्ट्रातला 26 नंतर कमी होणार आहे. SMW मॉडेलने ही ढगाळ परिस्थिती 2 तारखेपर्यंत दाखवलेली आहे, परंतु किरकोळ स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे 2 तारखेपर्यंत थोडा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज कायम राहणार आहे. आज देखील खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज कायम आहे. आपण बघतो पुढील 2 दिवस महाराष्ट्रामध्ये जी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे, ही ढगाळ परिस्थितीच वादळी पावसाचं वातावरण काही ठिकाणी तयार करते. आम्ही SMW मॉडेलला पॅरामीटर समजून बऱ्याचदा अंदाज दिलेले आहेत, परंतु आयकॉन मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये गारपीट आणि पावसाचा अंदाज यावेळेस दिलेला आहे आणि तो अतिशय जुळलेला आहे. आपण बघतो लातूर, नांदेड, वाशिम, हिंगोली, अकोला, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही आज पावसाचा अंदाज कायम आहे. सोलापूरपर्यंत, बीडच्याही काही भागात पाऊस होऊ शकतो. अहिल्यानगर पूर्व भागात पाऊस होऊ शकतो. उद्या 25 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खास करून नांदेड, बीड, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर या भागात अजून पावसाचा अंदाज कायम आहे. 26 तारखेला देखील आयकॉन मॉडेलने सोलापूर पूर्व भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. आयकॉन मॉडेलचा अंदाज लातूर, बार्शी, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा पूर्व भागात 27ला देखील आहे. मात्र यात प्रत्यक्ष पाऊस होतो की ढगाळ परिस्थिती हे मात्र बघावे लागेल. आयकॉन मॉडेलने अगदी 1 तारखेपर्यंत देखील महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल ढग म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात असा अंदाज दिलेला आहे. परंतु या ठिकाणी खूप पाऊस होईल असं काही नाही. त्यामुळे अभ्यासकांनी देखील आयकॉन मॉडेलवर अधिक लक्ष देणं आता आवश्यक आहे, कारण या वर्षीच्या पॅटर्नमध्ये आयकॉन मॉडेलचा अंदाज अधिक प्रभावी ठरतोय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.